कोहली टीमने टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. अजय आणि पॅडी ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग इनला पॅडी चाललाय, अजय नॉन स्ट्रायकिंग इनला. आणि गोलंदाजीसाठी आता ओव्हर नंबर 1 मध्ये प्रमोद आलाय. पाबुपलीचं पहिलं षटक. बघा दोन्ही टीम तुम्ही लक्षात घ्या, मैदानाच्या आतमध्ये जी 4 व्हीलर गाडी लागलेली आहे त्या गाडीला जर बॉलचा स्पर्श झाला आणि बॉल आतमध्ये आडला तर चौकारच घोषित केला जाईल. लक्षात घ्या, तो चौकारच ग्राह्य धरला जाईल. दोन्ही टीम तर विनंती आहे आपण या सूचनेकडे लक्ष द्या. प्रमोद बॉलिंग साठी तयार. स्ट्रायकिंग इनला पॅडी. सामन्याला होते सुरुवात. ओहो स्वीप केला बॉल. चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप काढली पॅडीनं आणि बॉल स्क्वेअर द विकेट. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. चौकार पहिल्याच बॉल वरती पॅडीच्या बॅट मधून येतोय, परंतु बॅटचे इनर एज लागल्यानंतर बॉल चालला तर स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे सिंगल भेटले पॅडीला. सिंगल प्राप्त झाल्याने सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 5. आता स्ट्राईक रोटेट झालेले आहे. आता स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी अजय, ज्याला या मॅच मध्ये खातं उघडायचंय. बॅकफुटला जाऊन फक्त हलकासा कट केलाय. दिशा दिली पॉइंटच्या दरम्यान. सिंगल न स्ट्राईक रोटेट झाली. सिंगल आपलं खातं उघडलंय अजयनं. पहिल्या बॉलवरती सिंगल काढणं ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस मात्र एक वेगळा आनंद प्राप्त होतो. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती सिंगल येते ना, तर मग तुमचा कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही मॅच मध्ये कॉन्फिडन्स तो वाढला जातो. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास दुणावला जातो आणि तिथून तुम्हाला ऊर्जाही प्राप्त होते. आणि तसंच केलं अजयनं. बॅकफुटला गेले, त्यानंतर बॉलला दिशा दिली, ढकललाय पॉइंटच्या दरम्यान. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 6 रन. आतापर्यंत पॉवर प्लेचे 3 चेंडू संपलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 षटक आहे या स्पर्धेतलं. डीप मध्ये तुम्ही पाहता एक लॉंग ऑफ आणि डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर बाकीचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात ठेवलेत, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. डाऊन दिले हा बॉल. अंपायर आता बघूया प्रेम सर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या आता अवंत रन पुढे जाते. स्कोर बोर्ड होते रन आहे 7. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधला. ओहो खडक. खूप चांगला फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला पॅडीनं उडवलाय. बॉल सीमारेषा पार येतोय. पॅडीच्या बॅट मधून चौकार. ओहो खडक. खूप चांगला फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका. टिपिकल विराट कोहली स्टाईल शॉट आपल्याला बघायला मिळाला पॅडीच्या बॅट मधून. आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 11. चांगला स्कोर झालाय. पॉवर प्ले चांगलाच फोडलाय. ओहो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी पायाच्या 2 इनला बॉल लागलाय. लेग बायचा इशारा येतोय पंच प्रेम कडून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 12. शेवटचा बॉल आहे. चांगला खेळतो पॅडी. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. बॉलच्या मेरिट वरती त्याची बॅटिंग सुरू आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला आहे. ही लेन चांगली आहे प्रमोदची. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकला होता बॉल. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या आहेत
विनगडी बाद श्री वेतलना स्पोर्ट्स साचरेवाडी बॅटिंग करत असताना 12 रन. हितेश आलाय बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये आता हितेश. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये 10 बाकी स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 12. चला थोडीशी घाई करायची. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग त्यांना ठेवलाय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन हापाम पूल केलाय. डीप मध्ये मिड विकेटला अगदी भरपूर वेगाने आले तिथे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसते अजयला. खूप चांगली फिल्डिंग. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड ते रन आखित 13, 13. ओहो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली होती परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे बॉल चालले घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल भेटते पॅडीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 14, 14. ओहो क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चाललाय. बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॅडीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चाललाय. विकेट आली नाहीये. पहिल्या गडेसाठी एक चांगली भागीदारी श्री वेतलना स्पोर्ट्स साचरेवाडी या टीम कडून खेळत असताना अजय आणि पॅडीची. विकेट्स घ्याव्या लागतील. ही जोडी फोडावी लागेल श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळी या टीमला. तर जो धाबांचा फ्लो आहे तो ब्रेक होईल. कारण धाबा अशाच राहिल्या तर मग प्रोजेक्ट स्कोर जवळ जवळ आपल्याला 40च्या पुढे जाताना दिसेल. ओव्हर पिच बॉल आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द बॅट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि ते पहा बॅट फिरवली होती पॅडीने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस झाला. मिस लाईन झाली पॅडीची आणि बॉल पडल्यानंतर अगदी मिडल स्टंप वरती कोसळला. यू मिस आय विल इट्स अ डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. याच गोष्टीची चर्चा करत होतो मी. एखादा ब्रेक थ्रू जर आला तर धावांचा जो फ्लो आहे तो ब्रेक होईल. धावा खुंटतील, धावा थांबतील. चांगली बॅटिंग पॅडीने केली. चांगलीच काठी काढली गोलंदाज हितेशनं. आणि पहिल्या आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू दिलाय. मारुती आला बॅटिंग साठी. तिसऱ्या क्रमांकावरती तो मैदानामध्ये आता दाखल झालाय. मारुती याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. न्यू बॅटर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 18, 18ला 1. स्वीप करण्याचा प्रयत्न. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरूनच गेलाय त्यामुळे अंपायर सिग्नल करत आहेत व्हाईट बॉल. खूप चांगला निर्णय पंचांचा. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 19. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना हो खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः डिगआउट केला. बॉलला खोदलाय, खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. मारुतीला सिंगलनं आपलं खातं उघडल्याने सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 19. सुरुवात चांगली झाली होती पॅडी आणि अजयची. पॅडी बाद झालाय त्यानंतर मात्र थोडासा धावांचा जो फ्लो आहे तो थांबलाय. ओहो शॉर्ट बॉलचा वापर पण तो पूल करण्याचा प्रयत्न. मिडॉन येतो आता.
क्रिकेटमध्ये ओली बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पासिंग करत होता हा तो क्षेत्ररक्षक मिडॉनचा आणि विकेट तैनात होता, सावध होता. त्याने तो रिले कॅच पकडलाय. खूप चांगला झेल फलंदाज अजय आऊट. रिले कॅच. क्रिकेट 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये धावा अखेर स्कोर बोर्ड होते. वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी टीम 2 गडी बाद 20. आता महेश बॅटिंग साठी चाललाय. रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये पडत गेल्या आणि धावा कुठेतरी थांबल्या. आता स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय मारुतीला जो 1 या आकड्यावरती खेळतोय. सचिन बॉलिंग साठी आलाय लास्ट ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल मारुतीनं फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. लाप केला बॉलला आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. चांगलं टायमिंग पिकअप शॉट. चेंडूला येऊ दिला, बॉलला पिक केला आणि बॉलला टिक करत असताना बॉल उडवलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. 6 रनसाठी षटकार. मारुतीच्या बॅट मधून सिक्सर आलाय आणि या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 26. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो चांगला खोलात टाकला होता. खोलपट टप्प्याचा बॉल यॉर्कर लाईन मध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 विकेट गमावलेत आचरेवाडी या टीमनं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. आता दिशा पाहावी लागेल. ब्रश झाला होता पायाला आणि ते बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते समाप्ती. चांगली गोलंदाजी आहे. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन पुल केला. त्यानंतर मात्र दोन्ही बॉल अगदी लेंथ बॉल टाकले होते, म्हणजे यॉर्कर लेंथचे बॉल टाकले होते सचिननं. पुन्हा एकदा फ्लिक केला बॉलला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हो पिकअप अँड गॅदरिंग थ्रो. काय होतं क्षेत्ररक्षण परंतु कलेक्शन झालं नाहीये. सचिननं चूक केली. प्रमोदची फिल्डिंग एकाच ऍक्शन मात्र हा बॉल पकडला होता. पिकअप गॅदर अँड थ्रो तिन्ही ऍक्शन एकाच पद्धतीने केल्या होत्या परंतु कलेक्शन झालं नाही सचिन कडून. कलेक्शन झालं असतं तर महेशला जावंच लागलं असतं कारण महेश भरपूर पॉपिंग क्रीज पासून दूर होता. 2 धावा ते मिळत आहेत मारुतीला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 29 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ट्राय केलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा प्रमोद थ्रो. विकेट कीपर इनलाय. रनआउटची संधी आहे. बघूया अंपायर काय सिग्नल देत आहेत. नॉट आउट. स्क्वेअर लेगचे पंच आहेत त्यांचा इशारा येते नॉट आउट. म्हणजे या 2 रन आता कंप्लीट झालेले आहेत मारुतीच्या बॅटमधून आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 31. 2 गडी बाद 31. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. सचिन पुन्हा एकदा राऊंड विकेटने मारुतीसाठी. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने बॉल उचलला जाईल, फेकला जाईल. रनआउटची संधी आहे परंतु नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत मारुतीला आणि या 2 रन आता पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना श्री वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमनं या मॅच मध्ये धाबा बनवल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 आणि 34 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे या टीमच्या समोर 34 टू बिन 34 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला लगेच
चला आचार्यवाडी टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. एकदा सहर्ष स्वागत. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत श्री वेतालनाथ स्पोर्ट्स आचार्यवाडी आयोजित श्री वेतालनाथ चषक 2025 पर्व क्रमांक पहिला आहे दुसरा आहे. खूप चांगली स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेतला हा दुसरा सामना तुम्ही अनुभवताय. त्यानंतर मात्र विनर टीम हा सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर चौथा सामना ब गटातला पहिला सामना आहे श्री भैरवनाथ 11 वरेकरवाडी आणि वीर हनुमान स्पोर्ट्स सभादे. दोन्ही टीम आपल्याला तयार राहायचं आहे. श्री भैरवनाथ 11 वरेकरवाडी आणि वीर हनुमान स्पोर्ट्स सभादे आपल्याला या स्पर्धेमध्ये लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. चला चेंडू द्या. त्याचा टेलिकास्ट तुम्ही पाहता आजच्या दिवशीमध्ये टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट होते. चौतीस धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे आणि या 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. प्रमोद आणि हितेश. स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय प्रमोद, नॉन स्ट्रायकिंग इनला हितेश. 34 करायचे आहेत 18 बॉल मध्ये. चला कोले टीम तुमचा 12 मॅन पाठवायचे. 11.33 या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे मॅच मध्ये. अजय बॉलिंग मार्क वरती आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय बॉलिंग साठी. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॅच इटचा कॉल आहे. महेशनं कॉल दिलाय. काय झेल टिपला महेशनं. 30 इयर सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला होता. रिव्हर्स आला मागे आणि त्याने कॉल दिला कारण त्याला माहिती आहे मागे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे परंतु मी घेणार झेल. हेच तर महत्वाचं असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. कॉलिंग, कम्युनिकेशन या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं स्थान निर्माण करत असतात. महेशनं चेंडू हवेमध्ये उडत्या क्षणी कॉल दिला हा मी झेल घेईन आणि मागे रिव्हर्स मध्येच काय जजमेंट होतो महेशचं. खूप चांगला झेल टिपलाय. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमच्या नावी लावलेला आहे अजयनं. बाद केलाय. चले जाव. प्रमोदला आउट करत असताना 0 वरती गोल्डन डकचा शिकार. आता प्रितेश आला बॅटिंग साठी. पॉइंट, कव्हर, शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर नाही आहे कारण एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान पॉइंट दरम्यान गॅप ठेवण्यात आलेले आहे.
आणि इथे चांगला फटका सजवलाय शॉट ऑफ लेन. पहिल्या बॉलच्या तुलनेनं हा बॉल थोडासा अजयने शॉट टाकला होता. खूप टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन लाफ केला बॉलला आणि मिड विकेटला क्लिअर करत असताना चौकार वसूल केलाय प्रितेशनं. चौकारानं आपलं खातं उघडलंय. चौकारानं आपलं संघाचा स्त्रीगणेश केलाय. टीमची धावसंख्या 4, 1 गडी बाद. 34 करायचे आहेत या मॅच मध्ये. आणखीन एक बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक धावतायत. 1 रन पूर्ण. चला तिथे वॉलला स्पर्श झाल्यानंतर मात्र घोषांकित क्षेत्राची 1 रनच तुम्हाला मिळते आतापर्यंत. 5, 3 बॉलचा खेळ संपलाय. बरोबर ना. ओहो समोर मारलाय मिड ऑफच्या वरून एक चांगला फटका. चेस केला जातोय. पोहोचलाय क्षेत्ररक्षक तिथे. तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत फलंदाज प्रितेशला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 7 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले चांगलाच फोडावा लागेल या मॅच मध्ये, कारण 34 करायचे आहे मॅच मध्ये. फुलटॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली त्यामुळे 1 धाव इथे मिळते पुन्हा एकदा प्रितेशला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 8. शेवटचा बॉल शिल्लक. अजयने थोडंसं कमबॅक केलाय. चौकार मारल्यानंतर मात्र इथून धावा दिल्या नाहीयेत. आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी हितेश ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. फुलर लाईनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन तिथे प्रयत्न चांगला होता संतोषचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाही आणि त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हितेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. अशा पद्धतीनं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 8 रन. 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये आता सरासरी चांगलीच गाठलेली आहे. या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी जी धावगती अपेक्षित होती 11.33 ती आता पूर्ण झालेली आहे. 12 धावा आल्यात म्हणजे इथून धावा करायच्या अजूनही. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. समीर आलाय बॉलिंग साठी. 12 बॉल 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. रन झाल्यात 12. पहिला बॉल समीरचा. ओहो इथे आउटसाइड ऑफ स्टंप. खराब लाईन, खराब दिशा. पंच सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट +1 एक घोषांकित क्षेत्राची. 2 धावा ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 14. आता 12 बॉल मध्ये करायच्या 20 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये कोहली टीम साठी. 12 बॉल 20 रनची गरज आहे. ओहो बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. बॉलरच्या डोक्यावर हा फटका. मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफला पुन्हा एकदा महेशच्या हातामध्ये बॉल जाईल. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर प्रति रन आहेत 15. म्हणजे आता 11 बॉल मध्ये अजूनही 19 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. पुन्हा एकदा लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय बॉल. महेश बॉलच्या खाली. फिल्डिंग तर चांगली केली महेशनं. मगाशी पहिल्या ओव्हरमध्ये काय तो झेल टिपलाय 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये मागे येऊन. आता 10 बॉल मध्ये अजूनही 18 करायचे आहेत. टीमची धावसंख्या 14 16 माफ करा 16.
ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आखे भरपूर वेगाने चालले तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय रनआउटची संधी आहे आणि ते कलेक्शन खराब झालं काय फेकी होती अगदी हवाई मार्गाने ऑन द स्टंप फेकणं क्रिकेटमध्ये सोपं नाहीये इथे बॉलरचं कलेक्शन खराब झालं त्यामुळे 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 18 धाबा झालेत 9 बॉल आणि 16 रनची गरज आहे ओहो डाऊन दिले बघूया आता अंपायर कडे आपल्या नजर मारूया यस अंपायर प्रेम सर सांगतायत व्हाईट बॉल या चुका या एक्स्ट्रा थांबावं लागतील कारण आता 9 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा सामना आता जवळ आलाय कोहली टीमसाठी 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा डाऊन दिले खराब दिशा खराब लाईन पुन्हा एकदा पंच सांगतायत हा खराब बॉल आहे दंडित केलं या गोलंदाजाला दुसऱ्यांदा मी मगाशीच उल्लेख केला या चुका थांबवाव्या लागतील या एक्स्ट्रा आहेत ना या रन तुम्हाला थांबवाव्या लागतील तरच तुमचा कमबॅक होईल आता 9 चेंडू आणि 14 रनची गरज आहे या मॅच मध्ये 9 बॉल 14 पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न मिड ऑफ आहे लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली होते मिड ऑफ नाहीये तिथे एकच धाव मिळते म्हणजे आता 8 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता 8 चेंडू आणि 13 रन हे समीकरण या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले या टीमला आचरेवाडी या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना ओहो फटका चांगला कॅच इटचा कॉल आहे खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे खूप चांगला झेल टिपला तिथे आणि फलंदाज होईल बाद विकेटचं पतन झालंय या क्रीडांगणामध्ये जी भौगोलिक क्रीडांगणाची परिस्थिती पाहिली तर या झोनला मात्र सर्वाधिक लांब बाउंड्रीज आहे काऊ कॉर्नर आणि ती पार करणं सोपं नाहीये विकेटचं पतन झालंय हितेश धक्का क्रमांक 2 लागतोय कोहली या टीमला तर रोहित चालला मैदानामध्ये बॅटिंग साठी टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 21 धावा म्हणजे अजूनही 13 करायचे आहेत 7 बॉल मध्ये 7-13 म्हणजे बघूया कोणाचा साथ लाभेल त्या टीमला 7-13 आपल्याला रिक्षावरती बऱ्याच रिक्षांवरती हे शब्द ऐकायला मिळत आहेत बघायला मिळत आहे यावेळेस पण लॉप केला अजय आखे डीप मध्ये एकच धाव दुसऱ्या धावेचा धाव घेतली नाहीये प्रितेशनं धाव घेतली नाहीये परत पाठवला रोहितला म्हणजे स्वतःवरती आता आत्मविश्वास दाखवलाय सेल्फ कॉन्फिडन्स परंतु या सेल्फ कॉन्फिडन्सला आता किती पात्र ठरेल हे आपल्याला बघायचं आहे देणाऱ्या 6 बॉल मध्ये कारण 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे सिंगल आली असते कारण सिंगलला सुद्धा क्रिकेटमध्ये भरपूर स्थान आहे धाव घेतली नाहीये स्वतःवरती 6 बॉल खेळण्याची आता त्याने तयारी दाखवलेली आहे प्रितेशनं लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय सतीश एक चांगला गोलंदाज आहे आचरेवाडी या टीमचा भरोशाचा 6 बॉल 13 रनची गरज आहे या मॅच मध्ये पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरून गेला अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल म्हणजे हा बॉल सतीशला पुन्हा टाकावा लागेल 6 बॉल 12 करायचे आहेत 6 चेंडू आणि 12 रन हे समीकरण या मॅच मध्ये ओहो लापटेट ऑन ट्राय केलाय डीप मध्ये अजय आता भरपूर वेगाने चालले आहेत पहिल्या धावाचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय ती रनआउटची संधी आहे बघूया आता अंपायर सिग्नल करतायत नॉट आउट आहे असंच मत आहे अंपायरचं म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्यात प्रितेशच्या बॅट मधून
आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 24 रन झाले आहेत. म्हणजे आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहे 10 रन. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे. 5 चेंडू 10. प्रितेशची विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये आश्रयपडी टीम साठी. पुलर लेनचा बॉल इथे पहा फटका फसलाय. बॅटच्या टू इनला बॉल लागलाय. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आता नॉन स्ट्रायकिंग इनला प्रितेश गेला म्हणजे स्ट्राईकला तर रोहित आहे ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर आहे म्हणजे थोडीशी आता ऍडव्हान्टेज आश्रयपट या टीमला. 4 बॉल मध्ये करायचे आहेत. 9 रन. ओहो ऑफसाइड डाबस्टम्प थोडासा शरीरापासून दूर. लवकर फॉलो केला सतीशने या फलंदाजाला आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल रोहितला बीट केलाय सतीशनं. म्हणजे आता 3 बॉल मध्ये 9 धाबांची आवश्यकता. इथून मोठा फटका पाहिजे कोहली या टीमला कारण 3 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथेही सिंगल आले. प्रितेश अगदी स्ट्राईक साठी झगडतोय. स्ट्राईक साठी तडफडतोय. जसं फिश टँक मध्ये जे फिश असतात एखादा फिश टँक ज्यावेळी साफ करायला घेतो त्यावेळेस आपले ते फिश बाहेर काढतो आणि तो फिश टँकच्या बाहेर राहणारा मासा अगदी तडफडतो. तसा प्रितेश तडफडतो स्ट्राईक साठी. 2 चेंडू 9. 8 रनची गरज आहे. ओहो ब्लाइंडर करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. गती काढली होती. आता 1 बॉल 8 रन. 1 चेंडू 8. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे. म्हणजे 8च्या 8 धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये. ओहो चला हा सामना जिंकलेला आहे 7 धावांच्या फरकानं. हा सामना जिंकला श्री वेतलना स्पोर्ट्स आचरेवाडी यजमान संघ या मॅच मध्ये जिंकलेला आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोहली या टीमला पराभूत केलं.